श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 52। खेई गोईच्या त्यागाची प्रशंसा। खेई व गोई त्या विधवा बाया, त्यांच्याजवळ भरपूर संपत्ती होती। पाऊण लाखाचे देवघर होते। त्याचे मुनीम द्रव्याने आण करायचे, सर्व कारभार सांभाळायचे। भरपूर दूध दुभते होते। एके दिवशी त्या सर्वज्ञांच्या दर्शनाला आल्या व सर्वज्ञांजवळच राहू लागल्या। तेव्हा त्यांच्या मागे घरात मांजरांनी दही दूध खाऊन तुपाचा डब्बा उलटून तूप सांडले। ते ओघळदारापर्यंत आले। त्याचे मुनीम कारभारी बाहेर गावाहून आले। मग त्यांचा पुरोहित तो सांगायला आला। त्याने म्हटले, तुमचे मुनीम देशांतराहून आले आहेत आणि तुमचे पदार्थ वाया जात आहेत। तुम्ही घरी चला आणि आपले सर्व सांभाळा। त्यांनी सर्वज्ञांना विनंतीपूर्वक विचारले, जीजी, आपणास काही लागत असेल तर काही धन आणू का? सर्वज्ञ म्हणाले, आम्हाला काही लागत नाही। यावर सर्वज्ञांनी समृद्धाचा दृष्टांत निरूपण केला। कोणी एक समृद्धासी उद्यमा जाती, एक कवडे देखती, ते कवडे भरिती, ते कवडाची धाले जाती। एक म्हणती, ये समृद्धी माणिके मोतीये असती, ते परते जाती, ते माणिके मोतीये भरिती, ते तेनेची घाले जाती। एक म्हणती, हा ये समृद्धी काही एक नसे, ये समृद्धी अनर्घे रत्ने असती, म्हणून ते राहती। अनर्घा रत्नाचा उदिमू करीती, अनर्घे रत्ने घेती। गावासी येती, रायासी भेटती, रावो रत्न पालकी बोलावी यासी रूप काही, ते म्हणती, यासी रूप नाही, यासी रूप करी। तयाची जिवे कुष्ठ लागे, तथा तयाची जीभ जळे ना। ये अमोलिके रत्न मग तयासी ओवाळणी पडे, ते तयासी खावेया होय। तयाची रत्ने तिये तैसीची असती, येरसी केथुले एक दी खावेया झाले मग नाही। तसे परमेश्वराजवळ असूनही एक स्वर्गादी देवतेच्या सुख साधनातच तृप्त होतात, तर एक त्यापेक्षा श्रेष्ठ साधनात तृप्त होतात। एक असे म्हणतात, या परमेश्वराजवळ ब्रह्मविद्या आहे। ती ब्रह्मविद्या प्राप्त करण्याचा उद्यम करतात, त्यांना परमेश्वर ब्रह्मविद्येचे दातृत्व करतात। मग जो त्या ब्रह्मविद्येच्या साधनाप्रमाणे आचार करतो, त्याची यातायात पारुकते म्हणजे अविद्या न जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊन मोक्ष मिळतो। मग खेमाईसा त्यांना म्हणाली, तुम्ही परत जा, तुमच्या मनाला येईल तसे करा। मग त्यांनी सर्वज्ञांजवळ संन्यास घेतला। कोणत्या तरी एका प्रसंगी सर्वज्ञ म्हणाले, उत्तम त्याग जसा खेई गोईचाच हो। एकू मड त्यागी या, एकू अनिष्ट त्यागी या, एकू स्वतेव जाय तेवढी सांडी। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।